मरी होते 3 दिन तुले का तुटले नाळा बुराई केला तुम्ही. अजून एक लास्ट वाला उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम असेल. मला माहिती आहे तुम्ही कसा सांगतो बसले शेवटचं उदाहरण सांगतो. कामेकपणामध्ये फिरत असताना कृष्ण भगवंताच्या सोबत अर्जुन होते. कामेकपणामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात ते वातावरण बघून सहज प्रश्न निर्माण झाला. अरे एवढं खास वातावरण आणि इथं जर का माझी पत्नी राहिली असती तर जर तरचा विषय बरं जर इथं माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर देवाला वाटलं जर माझ्या भक्ताच्या मनात येत असेल याची पत्नी इथं पाहिजे होती, मग याची पत्नी मी बनून याची इच्छा पूर्ण करतो. मग कृष्ण भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं, सुभद्रेचं रूप धारण केलं आणि माझा भगवंत अर्जुनाच्या बाजूमध्ये बसले. अर्जुन म्हणे सुभद्रे मी विचारच केला आणि लगेच हाजरी लावली. सुभद्रा म्हणे आपने बुलाया और हम चले आए. हमने समझा तू किडा पाळा ती घुमा थोडी मग तू कीर्तन बघता असे मला वाटलं सिरियस होईल. तू बोलावलं मी आलो, तुम्ही बोलावलं मी आली म्हणजे. अच्छा दोघं मस्त कामेकोणामध्ये फिरणं झालं. सुभद्रा निघून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरला आणि अर्जुनाच्या समोर जाऊन उभी राहिली. अर्जुनाने सुभद्राकडे बघितलं आणि सुभद्राकडे बघितल्याच्या नंतर अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं. म्हणजे सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का तशी आजच्या दिवशी काही दिसत नाही. आज तशी काही दिसत नाही. काल दिन जशी ती किरायची तशी आज काही दिसत नाही. काल दिवशी काही सुभद्रा होती का? तो जगना मालक आहे त्यांना ती सादर आहे का? हा अर्जुन म्हणे काल दिन ती तशी नाही ती किरायची म्हणे. अरे येडा चालू चालू तोडीला पूल जर तुम्ही सकाळमध्ये एवढे चढवा तरी ते संध्याकाळशी कोमायचा सकाळला विषय सोड द्या. अहो ते स्वतः जगना मालक आहे, बरोबर आहे का नाही? हो स्वतः जगना मालक आहे. हो त्याला चेहरा मा आणि सुभद्रा चेहरा फरक नाही पडावा. तापमा दही मा फरक नाही राहावा. हा भांडाकी पिवानी बिगर पाणी ना फरक नाही राहावा. दही 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 लगेच चालणार त्या पुढे. मला ते पुढे विचार करत मी दहीनी गोष्ट करायची बुद्धी नाही तो तुम्ही विठ्ठल विठ्ठल. म्हणले सुभद्रा म्हणे काल दिवशी तू जशी ती गेली ना काल दिन म्हणे कामेपणामध्ये माझ्या सोबत होती ना तिथं सुंदर दिसत होती आज तशी दिसत नाही. सुभद्रा म्हणे काल दिन कामेपण मी नाही होतो. अर्जुन म्हणे कालच्या दिवशी माझ्या सोबत होती खोटं बोलू नको. सुभद्रा म्हणे मी नाही होतो. अर्जुन म्हणे तूच होती. आहो दांगो गरमा आणि तुमने सांगस ज्या दिवस मनमा शंका घुशी गई माणूस तिथला का चांगला राहिना. जर बाईनी मनमा शंका घालली नाही तीन सांगे हात ना त्यांना का काय होईल ती त्यांना सांगे बहुत तुडको आहे. आई जर मनमा घुशी घे किती बी बाई कांदानी राहिले तरी तुम्ही वाईट नजर त्यांच्या मनात पाप नाही शिरलं पाहिजे. पाप इथलं बोगस आहे ना. मनमा शंका घुसली का माणूस तिथं खाली उतरत असतो. परत तिनं सांगितले आज सांगायला इच्छा आहे मनात जर का शंका शिरली माणूस किती खाली उतरतो ऐका. एक अवस्था तरी चालू चालता चालता पाय बरी घ्या अंधार होत रस्ता तरी चालता पाय बरी घ्या. पाय बरी घ्या ना समजदार माणूस कुशाल पाय कुशी द्यावा ना आणि सुटणं निघ जावा पाहिजे. पण या भावना मनमा शंका घुसली पाय भर ना बकरीने लिहिल्या होती गाय न शेण होईल बैलेच न होईल का आपलाच पर आपला नुसतं पाय कुशी पुढे निघावा पण शंका गाय नशे बकरी नशे का आपलं शे तू शे नाही जावा मग इथला वेळ शाना पाय मा आत मागेली ना नुसतं आत मागे ना आपलं पोहोचवली तू गेली ना आणि सुल्यानंतर ध्यान मावलाय काय माहिती नाही रे भाऊ भाऊ आपला पराक्रम रे आपा बरोबर काम घेऊन आपला काही मग कुठेतरी
गावामा नाला बाहेर तो नाला माऊ बाहेर हात पाय धुली ना आणि गोणा करासाठी पाणी ना गोटली ना कोण ना जो पाणी ना गोटली ना त्यांना मा बात ना करी घ्या आपोष चालना घ्या त्या पुढे मन सांगा पहिले कसा होईल तो बी तसा ना होईल अहो भात कसा ना होईल भात ना कोणी कसा ना होईल अहो म्हणे आता जाऊ दे पाय बरे जाऊ दे पण पोट माझी घे ना इतका शुद्ध होईल कुठेतरी तीर्थक्षेत्रावर जाणं पडेल स्नान करणं पडेल आंघोळ करणे पडेल अहो तीर्थक्षेत्रावर स्नान करायला घ्या आता जाईल आता दर मुक्का नेमकं एक असा ठिकाणी पसना 4 किलोमीटर अंतरावर पाणी ना सहारा नाही होता आणि या जोरमा पाणी 30 लागेल पाणी ना टायानी एक झोपडी दिली कुटिया दिली एक आजी माय दादरला चिडा उडायला अहो ते कुटियापर्यंत घ्या झोपडीपर्यंत घ्या म्हणे आजी मला पाणी बेकार 30 लागेल शे मला पाणी देणे ते मला चिडणीच आहे भाऊ ती चिडा उडावले सगळ्या ना भाग आले तू पारलं म्हणजे बाटली भरलेस एवढी बाटली म्हणजे सर नाही घर नाही जा मग घर जाऊन टाइम म्हणे आजी मला जीव नाही जाईल